शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने शतकोत्तर सुवर्ण शिवराज्याभिषेकाचा औचित्य साधून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। छत्रपती शिवराय यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे तसंच फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख आणि उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यंदाच्या वर्षी शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने 350 देशी वृक्ष लागवड करण्याचा आणि जोपासन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। याचं औचित्य साधून शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते गरजूंना प्रातिनिधिक स्वरूपात रोपे देण्यात आली। या प्रसंगी उपस्थित मावळ्यांना अमोल बापू शिंदे यांनी मार्गदर्शन केले। तसंच पोलिसांनीही आपण या उपक्रमात सहभागी आहोत। आज आपण जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याचं कारण असं होतं की शिवरायांनी फक्त लढाई तलवार किंवा युद्ध करणे हेच नव्हते तर ते निसर्गावर देखील प्रेम करत होते। म्हणजे आरमारासाठी लागणारे जे काही लाकूड वगैरे होते ते त्या नवीन झाडं त्या जागी लावा असं काही शिवरायांची शिकवण होती। त्याची पुढे पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आपण पर्यावरणाचा विचार करून माळे येथील 5 एकरच्या प्लॉटमध्ये दर बुधवारी शिवालयाचे सगळे मावळे एकत्र येऊन कमीत कमी 50 झाडं दर बुधवारी लावायचं। 2 महिन्यात 350 झाडांचा संकल्प पूर्ण करण्याचं जे काही ठरवलेलं आहे त्यामध्ये मला विश्वास नव्हता म्हटलं की बाबा खरंच एवढं सामाजिक कार्य करतात ज्यावेळेस त्यानंतर पाहिलं त्यावेळेस मला समजलं की खरंच खूप चांगलं काम आहे। आता तुम्ही झाडं लावताय खूप चांगली गोष्ट आहे। माझी सुद्धा त्यात सहभाग राहील। मी जर 6 वर्ष मी सोलापूरमध्ये आहे शिवालयातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याकडून सहकार्य राहील। पुढीने मी भाग घेईल त्या गोष्टीमध्ये। आता ज्यावेळेस अमोल बापूंनी सांगितलेलं आहे की बाबा पुढच्या वर्षी त्या ठिकाणी कार्यक्रम आहोत खरंच त्या ठिकाणी कार्यक्रम आहोत त्या झाडाच्या खाली आपण या प्रसंगी बोलताना अमोल बापू शिंदे म्हणाले की शिवरायांच्या जीवनात ढाल तलवार गनिमी काव्याला जितके महत्त्व होते तेवढेच त्यांनी पर्यावरण संरक्षणालाही महत्त्व दिले होते। आरमारीच्या उभारणीत लाकडांची आवश्यकता होती हे एका अज्ञानपत्रात नमूद केले आहे। सुकलेल्या झाडांचा उपयोग करा, उपयुक्त झाडांची कत्तल करू नका, मोठी झाडे वर्षा 2 वर्षात वाढत नाहीत आणि झाड मालकांना योग्य मोबदला द्या हीच शिकवण शिवालय संघटनेने हाती घेतली आहे असे मत अमोल बापू शिंदे यांनी दिले। दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यामध्ये काय महत्त्वाच्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आत्ताच प्रकाशने सांगितलेला विषय खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे की निसर्गाची जतन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज ज्या पद्धतीचं पर्यावरण बदल वातावरण आपण बघत आहे ह्याच्यासाठी सगळ्यांनी खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये तर ह्याची जास्त गरज आहे। ज्या पद्धतीने सोलापूर शहर उत्कृष्ट शहर म्हणून ओळखलं जात आहे वर्षानुवर्ष आपली उष्णता वाढत चालली आहे। कधीच आजपर्यंत आपण 48 टेम्परेचरच्या वर कधी गेलो नव्हतो पण यावर्षी 48 वर सोलापूरचं टेम्परेचर गेलं। जे येणाऱ्या काळात आपल्या पिढीला जर चांगलं आरोग्य द्यायचं असेल जीवन द्यायचं असेल तर झाडं लावणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि प्रत्येकाने म्हणजे शहरवासियांनी असेल ग्रामीण भागात सगळ्यांनी मनापासून ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे। शिवालय प्रतिष्ठान सातत्यानं सामाजिक कार्यातून त्यांचं काम करत असतंय आणि शिवालय प्रतिष्ठानचे जे काही सगळे त्यांचे सहकारी आहेत अतिशय मनापासून या सगळ्या गोष्टीत त्यांचा हातभार लावतात। मी प्रकाश यांना एवढंच अभिवंचित करतो की तुम्हाला या कामामध्ये जे काय लागेल मग झाड असेल किंवा अजून काही गोष्टी लागत असतील तर आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे आणि आपण घेतलेलं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल। आणि पुढच्या वर्षी खरोखर झाडं लागले त्या ठिकाणी कार्यक्रम व्हावा साजरा अशी मी विनंती करतो आणि सर्वांना या शुभ दिवसाच्या शुभेच्छा देतो। या प्रसंगी शशी थोरात, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, ॲडव्होकेट मोठे, शिवालय संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे, मोहन चटके, राजू पुणेकर, सूरज पाटील, शिवानंद सोलापुरे, रुपेश रुपनर, विनोद शिंदे, महेश पवार, सागर चव्हाण, अमोल कमाने, घुले सरकार, हरीश सिद्धे, उमेश पोरे, स्वराज्य चव्हाण, शिव कलशेट्टी, अभिजित बिडवे, सुशील शास्त्री, साबीर शेख, प्रशांत बिराजदार, रोहन महमाने, सिद्धू भुताळे, आकाश पुलसे यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।